हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगणार आहे MST CET 2025 चा मुलांनो चांगला प्लॅन। मुलांनो, जर MST CET मध्ये आपल्याला चांगले मार्क पाडायचे तर आपल्याला चांगल्या पद्धतीने काय करायला लागेल, स्टडी प्लॅन करायला लागेल की 40 ते 45 दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत। त्याचा जर चांगल्या पद्धतीने मुलांना आपण स्टडी प्लॅन केला तर मुलांना MST CET मध्ये आपला चांगला स्कोर होऊ शकतो, चांगल्या कॉलेजला सुद्धा ऍडमिशन मिळू शकतं। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पूर्णतः पहा। नमस्कार, मी मॅथ्सवाला धनंजय भोसले, तुम्ही बघताय YouTube चॅनल मॅथ्सवाला। मुलांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओज, स्ट्रॅटेजीचे व्हिडिओज, फॉर्म्युलाचे व्हिडिओज, 100 पर्सेंटाइल स्ट्रॅटेजी, 95 पर्सेंटाइल स्ट्रॅटेजीचे व्हिडिओ मुलांनो आपल्या चॅनलवर येणार आहेत। आपला चॅनल तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे मुलांनो चॅनलला सबस्क्राइब करा। बघूयात मुलांनो मी बनवलेला टाइम टेबल। पण मुलांनो, विद्यार्थी मित्रांनो, जर का तुम्ही स्टडी प्लॅन बनवलेला असेल तर कमेंट मध्ये टाका की येस, आणि जर तुम्ही स्टडी प्लॅन बनवलेला नसेल तर कमेंट मध्ये टाका नो। राईट, ओके, बघूयात मुलांनो स्टडी प्लॅन। MST CET स्टडी प्लॅन 2025 मुलांनो आपल्याकडे फक्त आता 45 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। ओके, किती दिवस शिल्लक राहिले मुलांनो आपल्याकडे? 45 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। तर या 45 दिवसांचा एकदम जबरदस्त मुलांनो स्टडी प्लॅन मी तुमच्याकडे घेऊन आलोय। बघून घ्या, एकदम समजून सांगणार आहे। ओके मुलांनो, आपल्याकडे किती दिवस शिल्लक आहे तो आता? 45 दिवस। या 45 दिवसांचे आपण मुलांनो दोन ग्रुप केलेत की 40 दिवस आणि हे 5 दिवस। ओके, 40 डेज आणि मुलांनो 5 डेज। या 5 डेजचा मुलांनो आपण नंतर विचार करूयात, आणि फक्त 40 दिवसांचाच मुलांनो विचार करूयात। मुलांनो की हा व्हिडिओ जबरदस्त असणार आहे, एकदम कंटिन्यू नीट ऐका। ओके, या 40 दिवसाचे परत आपण भाग केलेत मुलांनो 30, ओके, प्लस हे 10 म्हणजे 10 आणि मुलांनो हे 5 असे परत आपण भाग केलेत। राईट, ह्या 10 दिवसांचं 5 दिवसाचं थांबा थोडा वेळ, फक्त आपण 30 दिवसांचं बघू। 30 दिवसांचे परत मुलांनो मी हे असे ग्रुप केलेत। ओके, 10 दिवसांचे मुलांनो आपण 3 ग्रुप केलेत। तर ह्या 10 दिवसांमध्ये काय करायचंय बघा, 10 दिवस मुलांनो मॅथ्स साठी, 10 दिवस फिजिक्स साठी आणि 10 दिवस मुलांनो केमिस्ट्री साठी देणार आहेत। की जर तुम्ही बायोलॉजीचे असताल तर तुम्ही मॅथ्सच्या ऐवजी बायोलॉजी समजून हाच टाइम टेबल तुम्हाला मुलांनो वापरायचा आहे। आता बघून घ्या की सपोज हे 7 दिवस आहेत, तुम्ही मुलांनो हे 7 दिवस अशा पद्धतीने वापरायचे की पूर्ण 12वीचं मुलांनो मॅथ तुम्हाला कंप्लीट करायचंय मुलांनो 7 दिवसांमध्ये। किती दिवसांमध्ये? 7 दिवसांमध्ये। म्हणजे जे 7 चॅप्टर तुमचे मॅथ 1 चे आहेत मुलांनो, जे राहिलेले चॅप्टर तुमचे जे 8-9 चॅप्टर जे मॅथ 2 चे आहेत ते मुलांनो या 7 दिवसांमध्ये कंप्लीट करा। रोज 10 तासाचं प्लॅनिंग लावा मुलांनो, आणि 7 दिवसांमध्ये तुम्हाला मॅथ 1 मॅथ 2 कंप्लीट करायचंय 12वी। ह्या 2 दिवसांमध्ये मुलांनो तुम्हाला कंप्लीट करायचं आहे 11वी। विद्यार्थी मित्रांनो, हा जो एक दिवस आहे त्याच्यामध्ये मुलांनो तुम्हाला काय करायच्यात? 2 टेस्ट द्यायच्यात। एक मॉर्निंगला टेस्ट द्या मुलांनो, एक इव्हिनिंगला टेस्ट द्या। म्हणजे अशा पद्धतीने मुलांनो हे 10 दिवस तुम्हाला खर्च करायचे आहेत। त्याचबरोबर मुलांनो फिजिक्सला या 7 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचंय? 12वीचं फिजिक्स पूर्ण कंप्लीट करायचंय, आणि मुलांनो हे जे 2 दिवस आहेत मुलांनो 11वीचं फिजिक्स कंप्लीट करायचंय, आणि एक दिवसामध्ये तुम्ही मॉर्निंगला एक टेस्ट द्यायची फिजिक्सची आणि मुलांनो इव्हिनिंगला एक टेस्ट द्यायची फिजिक्सची। अशा पद्धतीने हे 10 दिवसाचं मुलांनो प्लॅन देतो मी तुम्हाला। आणि मुलांनो हे जे 10 दिवस आहेत ते केमिस्ट्रीसाठी वापरा की 7 दिवसामध्ये मुलांनो केमिस्ट्रीचं 12वी करायचंय, 2 दिवसामध्ये 11वी केमिस्ट्री करायचंय, एक दिवसामध्ये मुलांनो तुम्हाला केमिस्ट्रीच्या 2 टेस्ट द्यायच्या आहेत, आणि मुलांनो स्वतःला चेक करायचंय की आपला जो अभ्यास झालाय तो योग्य झालाय का। आता एक बघा, व्यवस्थित नीट ऐका की जर सुरुवातीला जर तुम्हाला मॅथ सोपं जात असेल तर सुरुवातीला मॅथ घ्या। कमीत कमी दिवसात जर सिलेबस जो ज्या सब्जेक्टचा तुमचा उरकेल तो घ्या। सपोज एखाद्याला मॅथ सोपं जाते तर मॅथ्स घ्या, एखाद्याला केमिस्ट्री सोपं जाते तर केमिस्ट्री घ्या। पण माझं असं म्हणणं आहे की सुरुवातीला मॅथ घ्या, ओके, त्यानंतर केमिस्ट्री करा, आणि त्यानंतर मुलांनो फिजिक्स करा। असे तुमचे हे 30 दिवस मुलांनो कंप्लीट होतील। आता रिव्हिजनचा जो पार्ट आहे तो बघा। आता मुलांनो 30 दिवस संपलेले आहेत, आता 10 दिवस शिल्लक राहिलेत की या 10 दिवसांमध्ये काय करणार आहे बघा आपण, की 3 आणि 3 असे मुलांनो आपण 3 ग्रुप केले, म्हणजे 9 दिवस झाले, आणि हा शेवटचा मुलांनो 1 दिवस राहिला। आता एक काम करायचंय, जे मॅथ तुम्ही कंप्लीट केले मुलांनो 7 आणि 2 9 दिवसामध्ये, हे 10 दिवसामध्ये जी मॅथची तयारी केली परत एकदा ती रिवाइज करायची मुलांनो 3 दिवसामध्ये। परत मुलांनो जी फिजिक्सची तयारी केली मुलांनो तुम्ही 10 दिवसामध्ये, ती परत रिवाइज करायची मुलांनो तुम्ही या ठिकाणी फिजिक्स मध्ये। ओके, हे फिजिक्स PCM लक्षात ठेवा। ओके, त्यानंतर तुम्ही जी मॅथची मुलांनो तयारी केली ती ह्या 3 दिवसामध्ये, फिजिक्सची 3 दिवसामध्ये तयारी, परत रिव्हिजन, आणि केमिस्ट्रीची सुद्धा 3 दिवसांमध्ये रिव्हिजन। म्हणजे 9 दिवस मुलांनो संपलेले आहेत, आणि
की या ठिकाणी मुलांनो एकच दिवस राहिला आहे, त्या एक दिवसामध्ये मुलांनो तुम्हाला 2 मॉक टेस्ट द्यायचे आहेत, सकाळी आणि मुलांनो संध्याकाळी. एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस मुलांनो तुम्ही अभ्यास करणार आहे त्यावेळेस तुम्हाला फक्त आणि फक्त MCQ वर भर द्यायचा आहे मुलांनो. आणि नीट माझा आवाज परत ऐका, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे MCQ सोडवण्यावर भर द्यायचा आहे. अभ्यास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं, तर MCQ सॉल्व्ह करण्यावर मुलांनो जास्तीत जास्त भर द्यायचा आहे. फॉर्म्युले पाठ पाहिजेत आणि मुलांनो MCQ सॉल्व्ह करण्यावर भर द्यायचा आहे. आता या ठिकाणी मुलांनो हे आपले 30 अधिक 10 40 दिवस मुलांनो संपलेले आहेत, राईट ना. ओके, आता दिवस राहिलेले मुलांनो 5 शिल्लक. या 5 दिवसांमध्ये तुम्हाला एक काम करायचं आहे की डेली मॉक टेस्ट सॉल्व्ह करायचे आहेत. 200 मार्कांचा सीईटीचा पेपर असतो, मॉक टेस्ट सॉल्व्ह करायचे आहेत. कारण की मुलांनो इथं तुम्ही अभ्यास केलाय की या ठिकाणी मस्तपैकी रिव्हिजन केली आहे, टेस्ट सुद्धा दिलेले आहेत की या ठिकाणी मुलांनो आता तुम्हाला मॉक टेस्ट द्यायच्या आहेत. हॅलो गाईज, की ही तयारी करत असताना तुम्हाला एक काम करायचं आहे की मुलांनो PYQ वर जास्तीत जास्त भर द्यायचा आहे. आणि PYQ तुम्हाला करायचे मुलांनो 2021, 2022, 2023 आणि मुलांनो 2024 चे PYQ तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचे आहेत. मुलांनो हे PYQ केल्यानंतर मुलांनो तुम्हाला काय होणार की तुम्हाला असं वाटणार की तुम्हाला लेवल समजणार की MST CET कोणत्या लेवलचे क्वेश्चन सॉल्व्ह करते. मुलांनो 2024 चे जे काही MCQ आहेत मुलांनो आपल्या चॅनलवर लॉजिक चॅप्टरचे ऑल MCQ 2024 चे मुलांनो आपण सॉल्व्ह केले, ते तुम्ही बघून घेऊ शकता. मुलांनो मी लवकरच मुलांनो एक स्ट्रॅटेजी घेऊन येणार की 100% स्ट्रॅटेजी, 90% स्ट्रॅटेजी. त्यासाठी मुलांनो आपला चॅनल तुमच्या कामाचा असणार आहे, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मुलांनो सर्व विद्यार्थ्यांना पाठवा. ओके, धन्यवाद.